दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र समोर येत आहे। सर्व नगरसेवकांना पत्राद्वारे समान निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे। महापालिकेच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकतं माप दिल्यानं समान निधी देण्याची मागणी केलेली आहे। कोणत्याही एका गटाला झुकतं माप न देता सर्व प्रभागांना समान विकास निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पालिकेच्या अंदाजपत्रकात भाजप नगरसेवकांना प्रत्येकी 7 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 5 कोटीचा देण्यात आलेला आहे आणि शिवसेना ठाकरे किंवा विरोधातल्या काही नगरसेवकांना याहून कमी निधी आहे, या बातम्या यापूर्वी झाल्या। बालाजी पोद्दार अधिक माहिती देत आहेत। बालाजी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जे आहे ते महापालिकेच्या नगरसेवकाच्या निधी वाटपामध्ये मतभेद होत आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळे निधी दिले जात आहेत। म्हणजे सत्ताधारी पक्षाला जास्त दिले जातात, भाजपाच्या नगरसेवकांना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कमी दिले जातात। त्यामुळे हे पत्र लिहिलेलं होतं आणि या पत्रावर कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला परत पत्र पाठवून दिलेले आहेत। खरं तर राज्यामध्ये जे आहे ते हे युतीचं सरकार आहे, दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहेत। मात्र पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते सुद्धा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच आहेत आणि सत्तेत भाजप आहे। त्यामुळे त्या दोघांनाही समान संधी मिळावी, समान निधी मिळावा असं आवाहन जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेलं आहे आणि त्याचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी आता महापालिकेला पत्र लिहून जे आहे ते परत त्याचं उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे जे निधी वाटपावरून मतभेद आहेत ते मतभेद पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। सर्व काही आलबेल या युती सरकारमध्ये आहे असं दिसत नाहीये आणि त्यामुळे सातत्याने उपमुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहावं लागतंय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघावं लागेल इथून पुढे सबका साथ सबका विकास याची आठवण सुद्धा या पत्रात जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे कशा पद्धतीने हे निधी वाटप होतो, समान संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।